तर पुण्यामधील ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये 40 फूट खोल खड्ड्यामध्ये पडलेला हा ट्रक आता काढण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी एक क्रेन देखील आणण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान आता हा ट्रक काढण्याचा प्रयत्न करतायत। सर 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 मधून सर का सर सर जरा थोडा आम्हाला पुण्यामध्ये हे ऑपरेशन टँकर सध्या हाती घेण्यात आलेलं आहे। क्रेनच्या सहाय्यानं हा टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पुणे महापालिकेचा हा ट्रक आहे। नाले सफाई दरम्यान जी कचऱ्याची वाहतूक केली जाते तो हा ट्रक आणि एका नाल्यामध्येच हा ट्रक कोसळलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ड्रायव्हरनं वेळीच प्रसंगावधान राखत उडी घेतली आणि त्यामुळे तो बचावलाय। मात्र जवळपास 30 ते 40 फूट खोल खड्ड्यामध्ये हा ट्रक पडला आणि हा ट्रक आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यामधील समाधान चौक परिसरामध्ये जमिनीला हे भडं मोठं भगदाड पडलं आणि या नाल्यामध्ये हा ट्रक कोसळला। गेल्या काही तासांपासून हा ट्रक याच अवस्थेमध्ये या नाल्यात पडलेला आहे आणि आता अग्निशमन दलाचे जवान हे क्रेनच्या मदतीनं हा ट्रक बाहेर काढण्याचं काम करत आहेत। महापालिकेच्या या ट्रकसह काही दुचाकी देखील या खड्ड्यामध्ये पडल्याची माहिती मिळते। मात्र यामध्ये कुणीही जखमी नाही ही सुदैवाची बाब। पुण्यामधील समाधान चौक परिसरामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली। हा ट्रक पुढे जात असताना अचानकपणे मागच्या बाजूला नाल्याची बाजू खचली आणि त्यामध्ये हा ट्रक कोसळला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, आता क्रेनच्या मदतीनं हा टँकर बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे। सागर, निश्चितच साधारणतः 4 वाजताची ही घटना आहे आणि साधारणतः त्यानंतर 3 तासांनी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची क्रेन आता दाखल झालेली आहे आणि आपण पाहू शकतो जो ज्या खड्ड्यामध्ये ट्रक पडला होता तो आता वरती काढण्याचं काम हे अग्निशमन दलाचे जवान त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी स्थानिक पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मदतीने आता हा ट्रक वरती काढण्याचं काम सुरू आहे। अचानकपणे हा खड्डा पडला आणि ज्या खड्ड्यामध्ये हा पुणे महानगरपालिकेचा ट्रक आहे जो या सिटी पोस्टच्या आवारामध्ये खड्डा पडला आणि त्या खड्ड्यात हा भला मोठा खड्डा पडल्यानंतर ट्रक त्यामध्ये कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुदैवाने या ट्रकमध्ये जो वाहन चालक होता तो त्याने तात्काळ उडी मारली त्यामुळे तो बचावलेला आहे। इतर 2 जण होते ते मात्र ट्रकच्या बाहेर होते त्यामुळे त्यांनाही कुठली इजा झालेली नाहीये। मात्र हा खड्डा अचानक नेमका पडला का हा एक मोठा प्रश्न आहे आणि या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सुद्धा आता पोहोचलेले आहेत आणि त्यांना या संदर्भात ज्यावेळी विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की ही जुनी विहीर या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। ज्या विहिरीवरती बांधकाम करण्यात आलेलं आहे, जे पेवर ब्लॉक आहे ते यावरती बसवण्यात आलेलं आहे, मात्र जे बांधकाम करण्यात आलं होतं त्यावेळी ते कमकुवत होतं त्यामुळे हा या ठिकाणी खड्डा पडल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून दिली जात आहे। त्यामुळे ज्यावेळी हा टँकर या ठिकाणी ड्रेनेजची साफसफाई करण्यासाठी आला होता, ड्रेनेजची साफसफाई करून बाहेर जात असताना हा खड्डा पडलेला आहे। ज्या खड्ड्यामध्ये हा ट्रक कोसळला। हा ट्रक कोसळत असताना या ठिकाणी ज्या पार्किंग करण्यात आलेल्या इतर ज्या 2 टू व्हीलर होत्या त्या टू व्हीलर सुद्धा या खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत। त्या टू व्हीलर सुद्धा आता बाहेर काढण्याचं काम या क्रेनच्या सहाय्याने केले जात आहेत। 2 क्रेन या ठिकाणी आणल्या गेलेल्या आहेत, मात्र सध्या तरी एका क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। ज्यावेळी हा ट्रक कोसळला त्यावेळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा ट्रक या ठिकाणी एका झाडाला बांधून ठेवला होता, कारण आणखीन हा ट्रक खाली खड्ड्यात जाऊ नये यासाठी खरं तर ही खबरदारी पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेण्यात आली होती। मात्र तब्बल साधारणतः 3-3.5 तासानंतर क्रेन या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आता हे रेस्क्यू सुरू करण्यात आलेलं आहे। ट्रक बाहेर काढणं हे फार मोठं जिकिरीचं आहे, मात्र आता अग्निशमन दलाचे जवान हा प्रयत्न करतायत ट्रक कशा पद्धतीने बाहेर काढता येईल, कारण या ठिकाणी जी जागा आहे ती अतिशय अरुंद जागा आहे। बाहेर मोकळा जो मोठा रोड आहे, मात्र ज्या कंपाऊंडच्या आतमध्ये हा ट्रक कोसळलाय त्या ठिकाणी पुढे कंपाऊंड आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मात्र तरी सुद्धा हा ट्रक आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या ट्रक मधला जो वाहन चालक होता तो अतिशय घाबरल्याचं आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण ज्यावेळी हा ट्रक कोसळत होता
त्याचे इतर 2 साथीदारांनी त्याला आवाज दिला की तू उडी मार, आणि त्यानंतर त्याने उडी मारली. तो बचावलेला आहे खरं तर सुदैवाने या घटनेमध्ये. त्यानंतर त्याच्याशी जेव्हा आपण बोललो होतो त्यांनी या संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा घडला त्याचं वर्णन केलेलं आहे. मात्र त्याला सातत्याने घरून आणि इतर मित्रपरिवारांकडून फोन येत होते की नेमकं तुझ्या काही इजा कुठली झाली नाही ना, या संदर्भात त्याच्या मनात अजूनही भीती आहे. मात्र आता सध्या या ट्रकला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सुद्धा या ठिकाणी घटनेचा सर्व आढावा घेत आहेत. स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून हे रेस्क्यू सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने पहिल्यांदा अशा पद्धतीने शहरामध्ये ही घटना घडली असावी, कारण याच ज्या ठिकाणी हा खड्डा कोसळलाय त्याला लागून असणारी जी बिल्डिंग आहे ती अर्थात सिटी पोस्टची बिल्डिंग आहे. ज्या बिल्डिंगला साधारणतः 100 वर्ष झालेलं आहे. 1925 ची ती इमारत आहे आणि त्याच इमारतीला लागून हा खड्डा खूप पडलेला आहे. त्यामुळे सर्वां एकूण चर्चा आहे की नेमका खड्डा का पडला असावा. पुणे मेट्रोचं सुद्धा खालून काम झालेलं आहे. मात्र जे काही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पुणे मेट्रोच्या कामाचा आणि या खड्ड्याचा कुठलाही संबंध नाहीये. जुनी विहीर असल्यामुळे त्याला ती विहीर तो जो काही ढाचा आहे तो कोसळला, त्यामुळे हा खड्डा पडला असावा, अशा पद्धतीचं माहिती पुणे महानगरपालिकेकडून दिली जाते. आपण पाहू शकतो आता जी दुसरी क्रेन जी होती ती सुद्धा आता आणली गेलेली आहे आणि दुसऱ्या गेटचं सांगितलं सिटी पोस्टचं दुसरं जे गेट आहे एकतर मुख्य प्रवेशद्वारावरून एक क्रेन आतमध्ये आणली गेली होती. आता दुसरा ज्या खड्ड्याला लागून असणारा जो दुसरा गेट आहे त्या गेटच्या आतमध्ये ती आता क्रेन आणली जाते आणि दोन्ही क्रेनच्या सहाय्याने ही ट्रक आता वरती काढण्याचं काम सुरू आहे. कारण ही ज्यावेळी बातमी आली तर पुण्यात वाऱ्याच्या वेगाने ही बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो पुणेकरांनी सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे सगळे अग्निशमन दलाचे जवान ही ट्रक आता बाहेर काढण्याचं काम करतायत. सुदैवाने यामध्ये कुणाला इजा झाली नाही, कोणी जखमी झालं नाहीये. मात्र घटना मोठी आहे. ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी मुंबईत सुद्धा अशाच पद्धतीचा एक मोठा खड्डा पडला होता, त्याच अनुषंगाने हा सुद्धा साधारणतः 30 ते 40 फूट खोल असा हा खड्डा असल्याचं अग्निशमन दलाचे जवान सांगतायत. त्या खड्ड्यामध्ये साधारणतः ट्रकच्या अर्ध्यापर्यंत पाणी सुद्धा आहे. कारण जो साफसफाई करण्यासाठी जो ट्रक आला होता त्या ट्रकमध्ये टँकर पाणी होतं, त्यामुळे ते पाणी सुद्धा त्या खड्ड्यात पडलेलं आहे. त्यामुळे आता पाण्यात तो ट्रक अडकलेला आहे, तो आता बाहेर काढण्याचं काम नक्कीच योगेश. तर या संपूर्ण कामाकडे, या ट्रक काढण्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.